तर नमस्कार भावांनो, आता आपल्याला बनवायचं आहे वडापाव. तर त्यासाठी आपण 3-4 बटाटे घेतले, कुकरमध्ये शिजायला टाकलेले आहेत. आता शिजून घेऊया आपण बटाटे. हे गॅसवरती ठेवलेलं आहे आपण. आता कुकरमध्ये बटाटे शिजून घेऊया. तर बटाटे शिजून झालेले आहेत. आता कुकर उतरून घेतला. आता आपण बटाटे सोलून घेऊया. सोलून झालेले आहेत. आता त्याला बारीक मॅच करतो, असं एकदम जास्त बारीक पण नाही करायचं, मिडियममध्ये करायचं. तर भावांनो, आता आपण घेतलेला आहे 1 लसणाची कोडी, 1 अद्रकीचा तुकडा आणि मिरच्या, ताज्या मिरच्या. तर आपल्या बटाट्याची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळं आपण मिरच्या जास्त घेतल्या. तर तुमच्या बटाट्याची क्वांटिटी कशी आहे तशी तुम्ही मिरच्या कमी घेऊ शकता, कारण मला जास्त तिखट आवडतं. तुम्ही थोडं कमी जरी घेतलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. तर थोडीशी कोथिंबीर पण घ्यायची आपल्याला. तर आता याची आपल्याला पेस्ट करायची आहे मिक्सरमध्ये निसून एकदम. तर भावांनो, चला आता आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. यामध्ये आपण टाकलेले आहेत मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि जिरे पण टाकलेले आहेत, कारण की जिरे टाकल्याच्यानंतर आता आपण यामध्ये 3-4 पळ्या तेल टाकूया. बघा, 3-4 पळ्या तेल टाकायचं आहे. आता तेल एकदम गरम होऊन देणार आहेत आपण. तेल गरम झाल्याच्या नंतर आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये जिरे. तेल गरम झालेलं आहे शक्यतो. तर चला आता आपण ह्यामध्ये जिरे. झालं तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये टाकलेले आहे जिरे. तर आता आपण ह्यानंतर टाकणार आहोत मोहरी. हे बघा, थोडी मोहरी टाकायची, जास्त नाही टाकायची, तुमच्या चवीनुसार टाकायची. तर आता आपण जे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. आता आपण ह्या तेलामध्ये सोडणार आहोत वाटण. हे बघा, गॅस थोडा मिडियम करायचा. चला आता भावांनो, आता आपण चांगलं तळून घेणार आहोत. तर एकदम छान असं तळून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत तुम्ही लाईक वगैरे फॉलो करून घ्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट वगैरे करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं आमचे व्हिडिओ काय वगैरे. तर हे बघा, आता आपण चांगलं तळून घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण टाकत आहोत आता चवीनुसार मीठ. हे बघा, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आता आपण ह्यामध्ये हळद पण टाकत आहोत सोबत मिठाच्या. आता हे चांगलं असं परतून घ्यायचं, परत मीठ हळद टाकून. तर भावांनो, ह्यामध्ये आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे. तर भावांनो, आता आपण हे टाकणार आहोत बटाट्याचं मिसमॅच. तर मॅच करणार आहोत आपण बटाटे हे. तर बघा, हे बघा, आता मॅच करून हे आपण हलवून घ्यायचं आहे. मॅच करून गॅस मिडियममध्येच ठेवायचा आहे. हे बघा, तळून द्यायचं आहे बरेच वेळ, 5 मिनटं तळून द्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे मिसमॅच करत आहोत. तर आता यात थोडं तेल आपल्याकडून कमी पडलेलं आहे. तर आपण यामध्ये टाकणार आहोत, गरम करून तेल टाकणार आहोत. तर हे बघा भावांनो, आता कसं झालेलं आहे मिसमॅच. वा, वास एकदम छान येतो आहे आता याचा. तुम्ही पण असं करा, काहीतरी छान बनवत जा दर दिवशी वेगळं. आमचे व्हिडिओ बघत जा दर दिवशी. आमच्या व्हिडिओला प्रेम द्या, तुमचा सपोर्ट राहू द्या आमच्यावरती चांगला. तर भावांनो, हे बघा, आता आपण टाकलेलं आहे एका टोपल्यामध्ये बेसन. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तर ह्यामध्ये आपण थोडाफार खता सोडा पण टाकणार आहोत, कारण की हे बघा, खता सोडा टाकलेला आहे आपण. आता हे बघा, आता मीठ पण टाकणार आहोत आपण ह्यावरती. मीठ तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकता तुम्ही. तर आपण ह्याचं काय करणार आहोत, आता ह्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकून ह्याचं मिश्रण करणार आहोत. जास्त घट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, सेम वडापाव. आता आपल्याला काय बनवायचं हे वडापाव. आता बघा, आपण टाकूया हळूहळू पाणी टाकून बेसन पीठ एकदम मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपण बेसनामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. नाही जास्त घट्ट केलेलं आहे, नाही जास्त पातळ केलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये
भावांनो, आता आपण अशा प्रकारे बेसन पीठ लावून घेतलेलं आहे. 10 मिनटं झालं आता हे भिजून दिलेलं आहे. तर आता हे बघा, इकडे आपण मिश्रणाचे वड्यावणी गोल गोल करून ठेवलेलं आहे. तर आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे ह्यामध्ये बुडून सोडणार आहोत. तर बघा तुम्ही, आता एकदम मस्तपैकी मिश्रण बेसन पिठाचं झालेलं आहे. आता आपण यामध्ये वडे सोडलेले आहेत ह्या पद्धतीने. ते बघा, वडे एकदम मस्त झालेले आहेत. आता याला छानपैकी असं तळून घ्यायचं आहे. हे बघा, या अशा पद्धतीने आपण आता हे वडे तळून घेतलेले आहेत. तर आता आपण हे वडे काढून घेणार आहोत. तळून झालेले आहेत. बघू शकता त्याचा कसा कलर आला, एकदम मस्तपैकी. आणि आतमधून पण हे शिजलेले आहेत. चला, धन्यवाद भावांनो. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. आणि तुम्ही पण असं काहीतरी बनवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप भावांनो, खूप मेहनत करत आहोत. तुमचा आशीर्वाद राहू द्या. भावांनो, हे बघा, आता आमचे वडापाव एकदम सगळे बनून झालेले आहेत. तरी आता आम्ही खाणार आहोत. तर चला, तुम्ही पण या आमच्याकडे वडापाव खायला. चला, धन्यवाद.